आता आपण माहिती पाहूया की एखाद्या संख्येचे आपण घन केल्यावर त्या घनाच्या एकक स्थानी कोणते अंक येतात। आपला एखाद्या संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर साहजिकपणे त्या घनाच्या एकक स्थानी सुद्धा शून्यच येणार। जसं की समजा 10 चा घन जो आहे तो 10 चा घन 1000 आहे, म्हणजे या संख्येचे एकक स्थानी शून्य असल्यामुळे इकडे सुद्धा शून्यच आला। एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर समजा उदाहरणार्थ 1 असेल म्हणजे 11 घेतला आपण, 11 चा घन माहिती आपला 1331, म्हणजे संख्येचे एकक स्थानी जर 1 असेल तर त्याचा घन केल्यावर त्याच्या एकक स्थानी सुद्धा एकच अंक येतो। जर समजा 14 आहे, 14 चा घन असतो 2744, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जर 4 असला तर त्याचा घन केल्यावर सुद्धा 4च येतो। आता एखाद्या संख्येच्या शेवटी जर 5 असेल, 15 चा घन केला त्याचा घन आहे 3375, म्हणजे या ठिकाणी जो आहे 5 आहे, घन केल्यावर सुद्धा काय येतो 5च येतो। एखाद्या संख्येच्या शेवटी 6 अंक असेल म्हणजे उदाहरणार्थ 16 चा घन जो आहे 4096, मग यामध्ये संख्येच्या शेवटी 6 असल्यावर घन केल्यावर सुद्धा काय येतो 6च अंक येतो। आता एखाद्या संख्येच्या शेवटी जर या 9 अंक असेल तर उदाहरणार्थ 19 चा घन करूया, 19 चा जर घन केला तर तो जो असतो 6859, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जर 9 असेल तर त्याचा घन केल्यावर त्याच्या शेवटी सुद्धा 9च अंक येणार। आता मग यामध्ये इतर अंकाचं काय? इतर अंकामध्ये राहिला 12 म्हणजे 2, एकक स्थानी जर 2 असेल त्याचा जर घन केला तर 12 चा घन आहे 1728, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जर 2 असेल आणि त्याचा जर आपण घन केला तर त्याच्या एकक स्थानी कोण येणार आहे 8 येणार आहे। आता एखाद्या संख्येच्या शेवटी जर समजा 3 असेल, उदाहरणार्थ 13 चा घन आहे 2197, म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जर 3 असेल तर त्याचा घन केल्यावर शेवटी कोण येतो 7 येत असतो। अगदी आता त्याच पद्धतीने जर एखाद्या संख्येचे एकक स्थानी 8 असेल तर इकडे एकक स्थानी 2 असतो, आणि एखाद्या संख्येच्या शेवटी इकडे जर 7 असेल तर घन केल्यावर तिकडे 3 होत असतो। ह्या जे आहे या एकक स्थानांची आपल्याला माहिती असायला हवी, म्हणजे यामध्ये काय होतं डायरेक्ट आपल्याला एकक स्थानावरून वर्गमूळ काढणं किंवा घनमूळ काढणं सोपं जात असतं। म्हणून जो आधीचा आपण तक्ता पाहिला होता असाच एकक स्थानाचा वर्गमूळाचा, आणि हा आहे घनमूळ काढण्याचा। एकक स्थानावरून आपण वर्ग व वर्गमूळ कसे ओळखायचे त्याच्यासाठी ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तर काढण्यासाठी वेळ वाचतो आणि लवकरात लवकर उत्तर मिळून जातं।